आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र धुलीवंदनाचा सण मोठ्या धूमधडाक्यात व आनंदात सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। अनेक राजकीय मंडळींनी आपला धुलीवंदनाचा सण वेगवेगळ्या परंपरेने व प्रथेप्रमाणे साजरा केला। यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह नैसर्गिक रंगांची उधळण करत धुलीवंदनाचा सण साजरा केला। आपल्या कुटुंबासह प्रेम, आनंद आणि रंगांची उधळण करत आपण पण हा सण साजरा केला असेलच। पुन्हा एकदा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, मंत्री गुलाबराव देवकर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही रंग खेळून हा धुलीवंदन सण साजरा केला व प्रत्येक नेत्याला वेगवेगळ्या प्रकारचा रंग लावावयास विसरले नाहीत। त्याचबरोबर मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेर शायरी गाव धुलीवंदनाचा सण साजरा केला। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे गुहागरचे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आपला धुलीवंदन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला। यामध्ये भास्कर जाधव म्हणतात की जगाच्या पाठीवर मी कुठेही असलो तरी शिमगा उत्सवामध्ये माझ्या तुरंबव तालुका चिपळूण या मूळ गावी माझी ग्रामदैवता श्री शारदा देवीची पालखी नाचवण्याकरता पोहोचत असतो। आजपर्यंत असं कधी झालं नाही की मी या सणाला गावी आलो नाही। त्यांची अशी भावना आहे की आज माझी जी प्रगती झाली आहे किंबहुना मी आज जो काही आहे तो शारदेमुळेच आहे असं मी मानतो आणि म्हणूनच नवरात्रीला शारदेच्या दरबारातील पारंपरिक जाखडी असो व शिमग्यातील पालखी नाचवणे असो मी कधीच चुकवत नाही असेही शेवटी भास्कर जाधव म्हणाले। आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज